शेतकरी बांधवांनो, लाखो कुटुंबांसाठी सरकारकडून मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली। जर तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आनंदाचा क्षण जवळ आला। या दोन्ही योजनांचे पैसे खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आता सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे आणि अक्षरशः काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा सुद्धा झालेले आहेत। पैसे सरकलेले आहेत तर काही शेतकरी अजूनही पैशांच्या प्रतीक्षेमध्ये दिसत आहेत। म्हणून ही अपडेट प्रत्येक शेतकरी बांधवांनी लक्ष देऊन ऐकायला पाहिजे, कारण पुढे आपण माहिती तुमच्या खात्याशी थेट संबंधित असलेली सांगणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कुठेही व्हिडिओला स्किप करण्याची गलती करू नका। आतापर्यंत किती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले, किती शेतकरी बांधवांचे पेमेंट अजूनही थकीत आहेत, याची संपूर्ण माहिती डिटेल माहिती आपण पुढे पाहणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली प्रत्येक अपडेट प्रत्येक लाभार्थ्यांसाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे। चला तर मग आता आपण शेतकरी बांधवांनो मुख्य अपडेटला सुरुवात करूया। आधी आपण थोडक्यामध्ये समजून घेऊ नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नेमकी काय आहे। तर आपल्यापैकी बहुतेक बऱ्याच शेतकरी बांधवांना याची सगळी डिटेल माहिती आहे। आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून वर्षाला गरीब आणि गरजू पात्र शेतकरी बांधवांना 6,000 रुपये दिले जातात। 3 टप्प्यांमध्ये पैसे हे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती दिले जातात। त्याचप्रमाणे पीएम किसान योजनेचे सुद्धा आहे। या योजने अंतर्गत सुद्धा शेतकरी बांधवांना वर्षाला 3 टप्प्यामध्ये 6,000 रुपये दिले जातात। म्हणजे एखादा शेतकरी बांधव जर का पात्र असेल तर त्याला वर्षाला आपलं महाराष्ट्र सरकार 12,000 रुपये देते। त्याचबरोबर मोदी सरकार देखील करतं। आता ही मदत जी आहे ती बियाणे, खतं, औषधे आणि शेतीच्या इतर खर्चासाठी शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाची मदत ठरते। आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 8 हप्त्यांचं वितरण झालेलं आहे। आता जो भेटणार आहे तो 9वा हप्ता अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती म्हणजेच की पैशांचं वितरण होणार आहे। त्यामुळे ते उत्साहात दिसतात, परंतु काही शेतकरी बांधव अजूनही असे आहेत ज्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत। त्यामुळे अशा पात्र शेतकरी बांधवांमध्ये संभ्रम वाढलेला दिसतो। त्यांच्या मनामध्ये विचार यायला लागला की माझ्या खात्यामध्ये नेमकी पैसे का आले नाहीत, ट्रेडिंग का दाखवत आहे आणि पुढे नेमकी काय करायचं, असे अनेक प्रश्न पात्र शेतकरी बांधव असूनही सुद्धा मनामध्ये घोळायला लागले आहेत। आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण सविस्तरपणे पुढे पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेतकरी बांधवांनो शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती जर का नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून अशीच योजनाविषयी शेतीविषयी माहिती याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल। तर चला पाहूया सविस्तर अपडेट। अत्यंत महत्त्वाची अपडेट, अन्यथा तुमच्या हातून निसटून जाईल, कारण पुढील अपडेटमध्ये कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यात रक्कम जमा झाली, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणे अजूनही बाकी आहे, याची संपूर्ण डिटेल माहिती आता शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी देण्यामध्ये आलेली आहे। जर तुमच्या देखील खात्यावरती कदाचित पैसे आलेले नसतील तर माहिती तुम्ही लक्ष देऊन ऐका, कारण पुढे सरकारने अतिशय महत्त्वाची 2 कामे तुम्हाला करायला सांगितलेली आहेत। ती 2 महत्त्वाची कामे अत्यंत नेमकी कोणती आहेत याच्याबद्दल सुद्धा आपण डिटेलमध्ये शेतकरी बांधवांनो बोलणार आहोत। जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर तुमच्यासाठी 2 महत्त्वाची अत्यंत कामे सरकारकडून सांगण्यामध्ये आलेली आहेत। त्याच्यापैकी पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं बँक खातं आता आधार कार्डशी लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तुमचं ते आधार कार्ड सुद्धा अपडेट असायला हवं, कारण सरकारच्या माध्यमातून जो पण निधी जमा होतो तो थेट तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या अंतर्गत सरकतो आणि डीबीटीची प्रक्रिया ही ऑनलाईन असते। त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवांची आधार कार्डच्या माध्यमातून पात्रतेची यादी ठरवली जाते। त्यामुळे तुमचं बँक खातं शेतकरी बांधवांनो आधार कार्डशी लिंक असेल, मग सरकारला ती तुमची ओळख पटेल आणि तुमच्या देखील बँक खात्यात लवकर पैशांचं वितरण होईल। आता दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे शेतकरी बांधवांनो तुमची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे का। आता ई-केवायसीची प्रक्रिया तुमची जर का पूर्ण असेल तर तुम्ही निश्चिंत व्हा, तुमच्या देखील खात्यावरती पैसे येतील। आता ई-केवायसी मुळे कोणता शेतकरी बांधव पात्र आहे आणि कोणता शेतकरी बांधव अपात्र आहे याची माहिती
स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून समजते। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांना हप्त्यांचा लाभ, योजनांचा लाभ दिला जातो। त्याच्यामुळे जर तुम्ही या दोन्ही योजनांची म्हणजेच की दोन्ही गोष्टींची पूर्तता केलेली असेल तर तुमच्या खात्यात सुद्धा शेतकरी बांधवांनो 100% लवकर पैसे जमा होतील। आणि जर का आधार बँक खात्याशी लिंक आणि ई-केवायसी केलेली नसेल तर तुमचा देखील हप्ता अडकून पडलेला असेल। त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची कामे शेतकरी बांधवांनो तुम्ही उरकून घ्या। अजिबात पुढे ढकलू नका। तुमची कागदपत्रे पूर्णपणे आहेत का हे देखील सविस्तर माहिती समजून घ्या। त्याचबरोबर तुमची कागदपत्रे अपडेट आहेत का ही सुद्धा माहिती सविस्तरपणे एकदा म्हणजेच की चेक करून घ्या। कारण कागदपत्रामधील छोटासा म्हणजेच की बदल सुद्धा तुमचं पेमेंट थांबवू शकतो। समजा तुमच्या आधार कार्डमध्ये छोटासा म्हणजेच की फिलिंगमध्ये बदल असेल, एखादा शब्द कमी किंवा एखादा शब्द जास्त असेल तर तुमच्या डोक्याचा ताण सुद्धा वाढवू शकतो। त्यामुळे ही कामे नक्की एकदा चेक करून घ्या शेतकरी बांधवांनो। आता आपण पाहणार आहोत की आजपासूनच नेमकी कोणते ते जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते 2000 रुपये नेमकी ते कोणत्या 13 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहेत त्या आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया। शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यांमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत 2+2 म्हणजे की 4000 रुपये, नमोचे 2 आणि पीएमचे 2 असे 4000 रुपये रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे आता जिल्ह्यांची यादी शेतकरी बांधवांनो नक्की पाहून जा। तर चला पाहूया जिल्ह्यांची यादी। नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो धाराशिव। धाराशिव मधील जर शेतकरी असाल, धाराशिव मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमो पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे, होय शेतकरी बांधवांनो। त्यानंतर बीड जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। बीड मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, नमो पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। अमरावती अहमदनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर अकोला, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमधील सुद्धा शेतकरी असाल, या जिल्ह्यांपैकी कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, नमो पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर राज्य सरकारच्या माध्यमातून नमोच्या 2000 रुपयांचं वितरण होणार आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएमच्या 2000 रुपयाचं असे एकूण तुमच्या देखील खात्यावरती 4000 रुपये रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो गडचिरोली मधील जर शेतकरी असाल, गडचिरोली मध्ये राहून शेती करत असाल, नमो पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर गडचिरोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे नमो पीएमच्या हप्त्याचं वितरण होणार आहे। गोंदिया चंद्रपूर मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, नमो पीएमच्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे, होय शेतकरी बांधवांनो। त्यानंतर शेतकरी बांधवांनो जळगाव, जालना या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर ठाणे, धुळे या जिल्ह्यांमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तर या 13 जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे वितरण होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।